तृणमूल काँग्रेसचे तब्बल 20 खासदार फुटतात पण भाजपमध्ये जात नाहीत। ते थेट एनडीएला पाठिंबा देतात पण भाजपमध्ये विलीन होत नाही। ते एका छोट्याशा जवळपास कोणालाही माहिती नसलेल्या पक्षात विलीन होतात। हा केवळ योगायोग आहे का की यामागे भाजपची मोठी राजकीय रणनीती आहे? ममता बॅनर्जींना थेट शहीद होण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण खेळीचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर तो एकनाथ शिंदे यांना बसलाय का? आजपर्यंत महाराष्ट्रात भाजप समोर स्वतःची ताकद दाखवणाऱ्या शिंदेची बार्गेनिंग पॉवर या एका खेळीमुळे शून्यावर आली आहे का? एनडीए मध्ये आता शिंदेचं महत्त्व कमी होणार का? आणि भाजपने या खेळीतून शिंदेंना एक स्पष्ट संदेश दिलाय का की आता दिल्लीच्या राजकारणात तुमची गरज पूर्वीसारखी राहिलेली नाही? मित्र हो, पश्चिम बंगालमधून आलेल्या या राजकीय भूकंपाकडे महाराष्ट्राच्या राजकारणाने अत्यंत बारकाईने पाहण्याची गरज आहे। कारण वरवर पाहता ही लढाई ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील दिसत असली तरी त्याचे सर्वात मोठे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे। सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार खरंच ममता बॅनर्जींच्या विरोधात गेले असतील तर त्यांच्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता होता? थेट भाजपमध्ये प्रवेश। मग त्यांनी तो मार्ग का निवडला नाही? त्यांनी एका छोट्याशा त्रिपुरातील नोंदणीकृत पण अमान्य पक्षात विलीन होण्याचा निर्णय का घेतला? कारण भाजपला पश्चिम बंगालमध्ये विचारधारेची लढाई जिंकायची। भाजप गेली अनेक वर्ष ममता बॅनर्जींच्या विरोधात भ्रष्टाचार, घराणेशाही, हिंसाचार आणि तुष्टीकरणाच्या मुद्द्यांवर लढते। जर उद्या अचानक तृणमूलचे 20 खासदार भाजपमध्ये दाखल झाले असते तर भाजपवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं। ज्यांच्यावर कालपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करत होतात त्यांनाच आज पक्षात घेताय असा प्रश्न बंगालच्या जनतेने विचारला असता। त्याहून महत्त्वाचं म्हणजे ममता बॅनर्जींना सहानुभूती मिळाली असती। भाजप माझा पक्ष फोडत आहे, लोकशाही संपवत आहे असा प्रचार करण्यासाठी त्यांना आयतं हत्यार मिळालं असतं। त्यामुळे भाजपने थेट प्रवेशाचा मार्ग टाळला आणि अधिक हुशार मार्ग निवडला, तो म्हणजे हे खासदार एका छोट्या पक्षात विलीन झाले। कायदेशीर दृष्ट्या ते भाजपमध्ये नाहीत, नैतिक दृष्ट्या भाजप त्यांच्यावर दावा करत नाही, पण प्रत्यक्षात ते एनडीएला पाठिंबा देतात। म्हणजे भाजपला फायदा पण थेट राजकीय नुकसान नाही। आणि इथेच या संपूर्ण खेळीचा महाराष्ट्राशी संबंध जोडला जातो। कारण आजपर्यंत एनडीएच्या राजकारणात दोन मोठे आधारस्तंभ होते, एक म्हणजे नितीश कुमार आणि दुसरे म्हणजे चंद्राबाबू नायडू। दिल्लीत भाजपला बहुमतासाठी त्यांच्या खासदारांची गरज होती, त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड होती। महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांना वाटत होतं की त्यांच्याकडे असलेले खासदार आणि महाराष्ट्रातील सत्ता यामुळे त्यांचं वजन कायम राहील। अनेकदा मंत्रीपद, खाते वाटप, महापालिका निवडणुका किंवा स्थानिक राजकारणात शिंदे गट भाजप समोर स्वतःची ताकद दाखवत होता। पण आता परिस्थिती बदलते, कारण 20 खासदारांचा हा नवा गट एनडीएच्या बाजूला आला की संसदेतील आकडेच बदलतात। भाजपला पूर्वीसारखी असुरक्षितता राहत नाही, संख्याबळ वाढतं, दबाव कमी होतो आणि जेव्हा केंद्रातील सरकार अधिक मजबूत होतं तेव्हा छोट्या मित्रपक्षांची किंमत आपोआप कमी होते। याचा थेट परिणाम शिंदेच्या बार्गेनिंग पॉवरवर होणार आहे। आज नितीश कुमार यांच्याकडे 2 आकडी खासदार आहेत, चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 2 आकडी खासदार आहेत आणि आता तृणमूल मधून फुटलेला गटही 2 आकडी खासदारांसह एनडीएच्या बाजूला आहे। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेकडे 1 आकडी खासदार आहेत। म्हणजे दिल्लीच्या गणितात शिंदे आता निर्णायक राहत नाहीत। हीच खरी राजकीय गोष्ट आहे। महाराष्ट्रात आपण अनेकदा पाहिलंय की भाजप आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून, महापालिकांवरून, स्थानिक नेतृत्वावरून तणाव निर्माण होतो। पण त्या प्रत्येक वेळी शिंदे गटाकडे एक ताकद होती, ती म्हणजे दिल्लीला आमची गरज आहे। आता हीच ताकद कमी होताना दिसते आणि म्हणूनच तृणमूल काँग्रेसच्या या फुटीचा सर्वात मोठा राजकीय फटका ममता बॅनर्जींना नाही तर एकनाथ शिंदेंना बसल्याची चर्चा सुरू झाली। कारण हा फक्त बंगालचा विषय नाही, हा दिल्लीतील सत्तेच्या आकड्यांचा विषय आहे आणि दिल्लीतील आकडे बदलले की महाराष्ट्रातील समीकरणही बदलतात। भाजपने या खेळीतून एक गोष्ट स्पष्ट केली आहे, गरज असेल तर थेट पक्षात न घेता वेगळ्या मार्गानेही संख्याबळ वाढवता येतं। म्हणजेच मित्र पक्षांवर अवलंबून राहण्याची गरज कमी करता येते आणि जर ही रणनीती यशस्वी ठरली तर भविष्यात महाराष्ट्रातही भाजप अधिक आक्रमक होऊ शकतो। कारण त्यांना माहित आहे की दिल्लीत आता त्यांचं सरकार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे। म्हणूनच तृणमूल काँग्रेसच्या या फुटीकडे केवळ बंगालच्या राजकारणातून पाहू नका, ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही मोठा संदेश घेऊन आली आहे आणि तो संदेश असा आहे की दिल्लीतील ताकद वाढली की मित्रपक्षांचं महत्त्व कमी होतं।
आजपर्यंत भाजप समोर स्वतःची ताकद दाखवणाऱ्या एकनाथ शिंदेंना या घटनेने एक स्पष्ट इशारा दिलाय. राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात, कायमस्वरूपी हितसंबंध असतात आणि दिल्लीच्या हितसंबंधांचं गणित बदललं की महाराष्ट्रातील समीकरण बदलायला वेळ लागत नाही. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.